नमस्कार मंडळी, मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज आपण एका अशा मंदिरात जाणार आहोत जे सुमारे 600 ते 800 वर्षापूर्वीचे, आणि ते आहे कुठे तर पण मी तुमका सांगते. तर ता असा मंदिर रसायणीमध्ये. तर जास्त इन्फॉर्मेशन मी तिकडे गेल्यावरच तुम्हाला देईल. तर आपल्यासोबत नेहमीसारखाच थांबा दाखवतो कोण कोण आहे. हा बघा, हा सिंबा इकडे बसलेला आहे. सिंबू ऐ एवढं इकडे बघ. काय ह्याला लय भाव येतो, कॅमेरामध्ये हा बघणार नाही असा. आणि मम्मी आता थोड्या वेळात खाली येईल. आणि पप्पा सप्त्यासाठी गावाला गेलेत, कारण का फेब्रुवारी आता महिना थोड्या दिवसात चालू होईल. आणि ह्या ह्याच्यात कसं पांडुरंगाचा महाराष्ट्रात वार्षिक सप्ताह असतो, तर त्यासाठी पप्पा गावाला आहेत. तर मी, मम्मी आणि सिंबा आम्ही तिघं मिळून जाणार आहोत. शंकराचं मंदिर आहे. तर आता पुढे मी तुम्हाला कसं जायचं तर ते थोडंसं दाखवेलच, आणि थेट तुम्हाला मी मंदिराच्या परिसरात भेटेल. तर चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण जुना जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे त्या मार्गे जातोय रसायणीला. तर इकडनं सुमारे 12 किलोमीटर अंतरावर ते जे शिव टेम्पल आहे ते दाखवतंय मला. तर हा आपला जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. तर डॅश कॅम आहे, मी तो पुढे जो पण व्हिडिओ आहे तो मी डॅश कॅमचा उचलून ह्याच्यात लावेल, पुढे कंटिन्यू करेल. तर आता आपण आपला प्रवास कंटिन्यू करेल, आणि मी आता डायरेक्ट तुम्हाला टेम्पलच्या तिकडे भेटेल. तर हा जो फर्स्ट इकडे राईट आहे, सॉरी, तो आपण घेतोय मंदिराकडे जायला. तर मी जास्त बघा हा वाला राईट. आता यांना जाऊन दे, नाही तर याला मला ठोकतील इकडे. तर आता आपण मंदिराच्या परिसरात पोचलो. तर हे जे मंदिर आहे ते गुळसुंडे, म्हणजे रसायनीमधील गुळसुंडे गाव आहे. तिकडे हे सिद्धेश्वर, म्हणजे नाव जे आहे मंदिराचं ते सिद्धेश्वर मंदिर असं विख्यात असं मंदिर आहे. आणि हे सुमारे 700 ते 800 वर्ष जुनं एवढं मंदिर आहे. आणि अजून एक खास वैशिष्ट्य सांगतो की हे जे बसलेलं आहे ते कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे ते पण दाखवतो तुम्हाला. तर ह्या नदीचं नाव आहे पाताळगंगा. ही पाताळगंगा नदी आहे रसायणीमधली. आणि हा बॅकसाईडचा व्ह्यू आहे. मी आता तुम्हाला पुढे नेतो, पुढच्या साईडने दाखवतो. ह्या मंदिराचं नाव सिद्धेश्वर मंदिर, आणि हे पेशवेकालीन मंदिर आहे असं म्हणतात. तर आता तुम्हाला एकदा आतमधून दाखवतो. हा मागचा परिसर आहे मंदिराचा. आणि इकडे माझ्या मतेने एक संध्याकाळच्या वेळेला आलात ना, अतिशय रम्य असं वातावरण असेल. आम्ही कसं दुपारच्या वेळेला आलो आहे, त्याच्यामुळे जरा ऊन बिन आहे, बट निसर्ग आहे चारी बाजूने. या साईडला हे बघा, या साईडला डोंगर पण आहे मस्तपैकी. आणि या पुढे रोड गेला आहे पुढे गावात जायला. तर हे बघा, हे जे आहे ते प्रवेशद्वार आहे, आणि हा आपला फ्रंट गेट आहे. आणि ही इकडे या साईडला ती नदी आली. इकडे बसायला पण तुम्हाला चांगली सोय करून ठेवलेली आहे. प्लस इकडे हा बघा, 1 2 3 म्हणजे 4 ते 5 गाड्या तर आरामात इकडे तुमच्या उभ्या राहू शकतात. प्लस पुढे पण थोडीशी जागा आहे. तर इकडे जागा पण चांगली आहे पार्किंगसाठी. आता तुम्हाला मी मंदिराच्या आतमध्ये दाखवतो. आणि फक्त एकदा व्ह्यू बघा, म्हणजे निसर्ग पण चांगला आहे इकडे.
तर आमचं दर्शन झालं आहे. फक्त घाई गडबड झाली कारण का जो मंदिराचा टायमिंग आहे तो सकाळी 6 ते दुपारी 12:30 असं आहे आणि आम्ही त्याच टायमिंगला आलो, त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड झाली. आणि मेन ह्या मंदिरात आल्यावर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाई आहे. जर तुम्हाला काढायची असेल तर जे इकडचे ट्रस्टी किंवा जे इकडे देखभाल करतात मंदिराचे त्यांची पहिली परमिशन घ्या. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ काढायला नाही भेटणार, बट परमिशन दिलीस तर थोडीफार तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो काढायला देतील. मला पण त्यांनी थोडंफारच दिलं आहे. तर मी तुम्हाला 2 मंदिर आहेत, जर तुम्ही इंटर केलात तर पहिलंच तुम्हाला हनुमानाचं आणि श्रीराम आणि आपल्या देवी सीतामाचं मंदिर भेटेल. बट एकाच मंदिरात त्या ह्यांच्या मूर्त्या आहेत, तर त्याची व्हिडिओ मला त्यांनी दिली नाही काढायला. नंतर मी शंकराच्या मंदिरात गेलो. पुढेच अर्ध्या मिनिटावर शंकराचं मंदिर आहे, जे मेन मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. तर ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. बट मला तिकडे बोलायला भेटलं नाही कारण का ते बोलले बोलू नको, नॉर्मल फक्त एक व्हिडिओ काढ आणि दाखव काय ते दाखवायचं आहे. तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली, जसं ते की हे मंदिर जे आहे ते 700 ते 800 वर्षपूर्वीचं मंदिर आहे आणि खूप जुनं आणि पेशवेकालीन मंदिर आहे असं बोलतात. तर इकडे जे पण पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरातील असतील लोक, त्यांना हे माहितीच असेल मंदिर. पण ज्यांना नसेल माहिती तर त्यांनी एकदा नक्की व्हिजिट करा, कारण का निसर्गरम्य चांगलं आहे. आणि एक गाडी रोड फक्त थोडासा छोटा आहे, तो मी तुम्हाला डॅशकॅमवरचा तो व्हिडिओ त्याच्यात टाकेलच. कारण का एका वेळेला एकच गाडी इकडनं जाऊ शकते, म्हणजे पास होऊ शकते एवढाच रोड आहे. मंदिर चांगलं आहे, आजूबाजूचा परिसर पण चांगला आहे. फक्त थोडीशी स्वच्छता राखा आल्यावर. आणि जसं की नदी आहे बाजूला, नदी बिदीत उतरू नका. बाकीचा ओव्हरऑल व्ह्यू मस्त आहे. संध्याकाळी आला तर अतिउत्तम होईल. संध्याकाळी पण वेळ 4:30 ते रात्री 9पर्यंत ओपन नसतं मंदिर. तर एकदा इकडे नक्की व्हिजिट करा. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब मेन कराच हो, आमचे पण वाढतील. नवीन नवीन लोकेशन अजून मला एक्सप्लोअर करायचे आहेत, ते पण तुम्हाला दाखवायला भेटेल. आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.